Hey,
नारायण नारायण नमो अधिगण नमो अधिगण हासो हो गजानन नमो अधिगण हासो हो गजानन देव सारवंदिती गणरायाला नारदाची स्वारी घालवी त्रिभुवनाला नारदाची स्वारी घालवी त्रिभुवनाला नमो अधिगण हासो हो गजानन नमो अधिगण हासो हो गजानन देव सारवंदिती नारदाची स्वारी घालवी ब्रह्मपुत्र नारद नारद म्हणजे कलीचे मूळ घर सकाळी स्नान संध्यापती होमावकरता विनाधारण केला आणि भोगावतीला गेलो भोगावती मातेचे दर्शन घेतले आणि सरळ आलो माता पित्याच्या दर्शनाला काय ते सुंदर दृश्य शेष विष्णू शेषावरती आरूढ झाले होते माता लक्ष्मी त्यांच्या चरणसेवा करत होत्या त्यांच्या प्रेमीतून निघालेल्या तेजस्वी कमळामध्ये माझे पितामह ब्रह्मदेव बसले होते त्यांचे दर्शन घेतले आणि सरळ आलो भूतलावरती येण्याचे कारण म्हणजे महादेवाने 3 दैत्यांची निर्मिती केली पाताळात टिपरासून भूतलावरती गजासून आणि देवलोकी भस्मासून ह्या 3 दैत्यांनी महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडे अमरपदाचा वर प्राप्त करून घेतला आहे आता तिथे जाऊन त्यांचे समर्थन तर केलेच पाहिजे नारायण नारायण भावांतरीचा जसं जुई फुला भावांतरीचा जसं जुई फुला स्वतःचा सुगंधाची स्वतःचा सुगंधाची स्वतःला जगून रे तुझे नाव आले सुरभारावरे तुझे नाव आले सुरभारावरे तुझे नाव आले तुझे नाव आले
दैत्य हो, त्या शंभो महादेवाच्या वरानं आपण दानव आता अमर हो. देव दानव अथवा मानव यांपासून आपला मृत्यूच नाही. या खंड त्रिपुरामध्ये आपण अमर आहोत. अमर. नारायण नारायण गजासूर दैत्य, त्रिपुरासूर दैत्य आणि भस्मासूर दैत्य, आज तिन्ही दैत्य एकत्र म्हणजे काहीतरी नियोजन असणार. आणि दैत्यराज असा चेहऱ्यावरती आनंद वेगळा दिसतो. अरे रामदा, एक गोष्ट मात्र लक्षात ठेव. आधी नाव आम्हा धनवांचे, नंतर तुझ्या त्या देवतांचे. अरे नादा, त्या शंभो महादेवाच्या वाड्यात आम्ही दानव आता अमर झालो आहोत. या खंड त्रिपुरामध्ये आमचा मृत्यूच नाही. आम्ही अमर आहोत. अमर. म्हणजे दैत्य हो, महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला. होय दादा, अगदी बरोबर बोलत आहेस तू. अगदी बरोबर. पण दैत्यराज वर प्राप्त करून घेतलाच खरा, परंतु त्या वराची प्रचिती नारायण नारायण. वराची प्रचिती याचा अर्थ समजला नाही. दैत्यराज गजासूर, महादेवाने दिलेल्या वराची प्रचिती पाहिजे असेल तर प्रथम पारी त्या इंद्राच्या अमरावतीवर करा. आणि दैत्य हो, त्या इंद्राची अमरावती आपण काळजीच करून घ्या. नारायण नारायण. दैत्य हो, या नादानं अगदी योग्य तोच मार्ग दिला आहे. चला असा जाऊन इंद्राच्या अमरावतीवर स्वारी करूया. चला दैत्यराज, चला.
देवांचा राजा हा देवेंद्र. माझे देव अमरावती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या सतत समाधानाने चालले. माझ्या या अमरावतीची प्रगती तर विश्वकर्माने निर्माण केली. तेव्हापासून अमरावतीचा राजा हा देवेंद्र. आज कित्येक दिवस झाले त्या रंभेचं लक्ष पाहिले नाही. रंभे अगं ये रंभे. रंभे आपल्या निशाणा याग याग सयामी घुंगरू बांधू पाया. याग याग सयामी घुंगरू बांधू पाया. माझे
मात्र भूतलावरती फार मोठा हाहाकार माजला आहे. मुळीवर्य हाकार म्हणजे काय समजलो नाही. देवेंद्रा, भूतलावरती तिन्ही दैत्यांनी महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला आहे. आणि देवेंद्रा, ते तिन्ही दैत्य आपल्या या अमरावतीवर चाल करून देत आहेत. तरी आपण सावध राहावं. शब्द ऐकतात तर पायाच्या हस्तकाला जाऊन मिळते. आतापर्यंत दैत्यानं स्वारी केली. या देवेंद्राने त्यांचा वेळ समाचार घेतला. या देवेंद्राला पराभूत करणं सहज सोपं नाही. मुनिवर्य, आपण योग्य ते वेळ आलात आणि आम्हाला सावध केलात. तुमचं हे प्रमाण असेच चालू ठेवा. देवेंद्रा, मी माझं कर्तव्य पूर्ण केलं. बाकी या प्रजेची काळजी तर तुम्हालाच घ्यायची आहे. देवेंद्रा, तर मला याला अनुमती द्यावी. नारायण नारायण नारायण. मागे घेणार नाही. जोपर्यंत माझ्या झाले लोकांची कोणती शक्ती नाही याची पुन्हा सुद्धा पराभव करू शकेल. हे ध्यानात ठेव. म्हणजे तुला अंत काळ जवळ आहे. म्हणूनच तुला सुटली. सर्व देवांनी मिळून तुला देवांचा राजा घोषित केला. हा राजमुकुट आणि इंद्रपत्र बहाल केले. तेव्हापासून तू भोगराच्या अमरावतीत असून रामबा मेनका यांच्या नृत्य गायनात दंग राहिला. त्यापुढे ते शक्य नाही. कारण तुझा युद्धात पराभव करून तुझ्या या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा होणार अतुल सम्राट किंकुलासूर. अरे माझी ही अमरावती जिंकणं हे स्वप्न सोडून दे. आला मार्गी परत जा, नाहीतर तुझा हा मृत्यू निश्चितच. शाहू महादेवाच्या वराने सतरा लोकात मी अमर आहे. अमर तुझ्या छातावर पाय ठेवून तुझ्या वैभवशाली अमरावतीचा विध्वंस करेल. शिकारा नांगड जोपर्यंत हा देवेंद्र आहे तोपर्यंत या अमरावती मागेच राहील.
तुझ्या अमरावतीवर आक्रमण करून तुझ्या या अमरावतीचा अधिपती राजा झाला असुर सम्राट टिपूरासुर आणि आता जाता तो पाताळात साम्राज्य वाढवण्यासाठी असुर सम्राट टिपूरासुर महादेवा या ब्राह्मणाचा साठा स्वीकार करावा. प्रथम तुझा स्वागत आहे. महादेवा एक विनंती म्हणून सांगतोय, हा कैलास म्हणून पाताळात घेऊन जा. या कैलासाची गणना अखंड त्रिमुळात केली जाते आणि हे पवित्र स्थान मी कदाही गमवू शकत नाही. महादेवा हा तुझा काय मार्कंड रूप ज्यामध्ये मासाची प्रेमाचे झळकलेस आणि याच्यावरती तुझी आज बाजरी नाही म्हणून पार्वती हिरवाज रस दैत्यराज तू जरा दैत्य गुणधारी कोणी राज्य कर. महादेवा समुद्र बंधनाच्या वेळी देखील तुम्ही देवाने आम्हाला बसवलं. याचा बदला घेतल्याशिवाय हा दैत्यराज शांत बसणार नाही. दैत्यराज आम्ही सारे देव एक रूप एक निष्ठा आहोत म्हणून या कैलासाचे राज्य आहोत. तुम्ही सारे दैत्य देवांकडून देवांवरती स्वारी करता. महादेवा मी तुझ्यावर युद्ध करायला तयार आहे. कशाला ओ मला तयार. ठीक आहे महादेवा, ठीक आहे.
कित्येक दिवसाची आस होती. देवांना युद्धात पराभूत करून असुरी राज्य स्थापन करण्याची. हेही महादेवाच्या वरामुळे आम्हा दानवांना शक्य झाले. आता आम्ही त्या अखंड भूताचे राजे झालो. राजे जन्माच्या संगे जन्मे मृत्यू जन्माच्या संगे जन्मे मृत्यू मानवा साधन कर या जीवनी मानवा साधन कर या जीवनी जन्माच्या संगे जन्मे मृत्यू जन्माच्या संगे जन्मे मृत्यू ज्यांनी तुम्हाला इच्छित वर दिला त्या महादेवांना युद्धात पराभूत करून त्यांचा कैलास पर्वत आपण स्वाधीन करून घेतला. होय नारदा, अगदी योग्य तेच बोललायस बघ. पण लेकरा, मी काय सांगतो ते नीट आहे. जर का तुला हे सारे त्रिभुवन जिंकायचे असेल, या साऱ्या देवांना पराभूत करून त्यांची राज्य तुला घ्यायची असतील तर तू असं कर. तुझे हे गजमुख आणि त्रिपुरासुराचे दहात जर का एकत्र आले तर गजासुरा या अखंड त्रिभुवनामध्ये तुला कुणीही पराभूत करू शकणार नाही. नारदा, शोधतोस बघ कळीचा नारद. मग दैत्यरा, वेळ का करा, असा त्रिपुरासुराकडे जा आणि त्याचे दहात घेऊन ह्या देवांच्या राज्यांवरती स्वारी कर. ठीक आहे नारदा, आपली विनंती अशीच चालू राहू द्या. मग दैत्यराज, मला येण्यास अनुमती द्यावी. नारायण नारायण नारायण. नारदाने तर योग्य तोच मार्ग दिलाय. असा जातो त्रिपुरासुराकडे.
त्याच्या धार घेऊन त्या देवाच्या राजामध्ये स्वारी करतो. एक विनंती घेऊन आला आहे. तुझे हात मला दे. माझ्या मुखात तुला जेव्हा गरज आहे ते मी तुला देईन. शांत हो मित्र गजासुरा. प्रथम अंतिमरासुराच्या दरबारात तुझं स्वागत आहे. मित्रा, माझ्या दादाच्या पराक्रमाने सारे देव भयभीत झाले. भयभीत माझ्या विधान तुला देणार नाही. मग ठीक आहे मित्रा, चल त्या देवांच्या राज्यावरती स्वारी करूया. हर हर शिव शंकर, हर हर शिव शंकर, तुझे बर्फाचे डोंगर. हर हर शिव शंकर, तुझे बर्फाचे डोंगर. चार धामाचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर. चार धामाचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर. हर हर शिव शंकर, तुझे बर्फाचे डोंगर. हर हर शिव शंकर, तुझे बर्फाचे डोंगर. चार धामाचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर. चार धामाचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर. हर हर शिव शंकर, तुझे बर्फाचे डोंगर. हर हर शिव शंकर, तुझे बर्फाचे डोंगर. चार धामाचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर. चार धामाचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर. हे देवाची देवा महादेवा, या नारदाचा प्रणाम स्वीकार करा. आज कसं काय हे केला? महादेवा, आता आपल्याला स्वस्त बसून चालणार नाही. तो गजासुर दैत्य त्या चित्रासुराचे जहाज घेऊन गेला आहे. त्यामुळे महादेवा, त्या चित्रासुर दैत्याला मारणं अगदी सोपं झालं आहे. महादेवा, तो चित्रासुर दैत्य पाताळात जाऊन लपला आहे. त्यामुळे आपण वरुण देवांना सांगू, जोरदार मेघगर्जनाचा पाऊस पडायला सांगूया. म्हणजे महादेवा, तो टिपरासुर दैत्य पाताळातून भूतलावरती येईल आणि त्याला मारण्याची सोपं जाईल. महादेवा, चला तर आपण त्या वरुण देवांची भेट घेऊया. चला महादेवा, चला. तू माझ्या वराने फार उन्मत्त झाला आहे. तुझे दाहात तो गजासूर घेऊन गेला आहे. त्यामुळे तुझा काळ हा निश्चितच. महादेव, तुमची भक्ती केली, तुमच्याकडून इच्छित वर प्राप्त केला, तो एवढ्यासाठी की तुम्हा देवांचा पराभव करून रात्री लोकात असुराचे साम्राज्य प्रस्थापित करायचं होतं. पण महादेवा, या क्षणी माझे दाहात माझा मित्र गजासूर घेऊन गेलाय. महादेवा, माझ्या मरण जरी माझ्या समोर उभा असलं तरी या युद्धातून माघार येणार नाही. दत्तराज, विलंब का त्याला.
बोल दैत्यराज, तुझी शेवटची इच्छा काय आहे? महादेव कुठली देवता ज्या देवतेचे प्रथम पूजन करतात त्या देवतेचे मला दर्शन झाले पाहिजे, हीच माझी शेवटची इच्छा. दरवर्षीप्रमाणे भाद्रपद चतुर्थीला गणेशाचे आगमन होईल. त्याचे घरोघरी पूजन केले जाईल. त्यानंतर पाताळात म्हणजे पाण्यात विसर्जन होईल. त्यानंतर तुला त्याचे दर्शन होईल. दैत्यकुलाचा अधिपती दैत्यराज भस्मासूर मला पाहून सारे देव कसे सायरा वैरा पळत सुटले आहेत. या अखंड्या त्रिपुराचा राजा झाला हा भस्मासूर, फक्त भस्मासूर. नारायण 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 सोडून गेले मेरा गर्व अभिमान सोडून गेले मेरा गर्व अभिमान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून गेले मेरा गर्व अभिमान. सोडून गेले मेरा गर्व अभिमान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला भक्ती करून प्रभूची मिळेल तुला भक्ती करून दासी तुझे मोक्षाला. पाप करून दासी तुझे नरकाला. पाप करून दासी तुझे नरकाला. पाप करून दासी तुझे नरकाला. भक्ती करून दासी तुझे मोक्षाला. पाप करून दासी तुझे नरकाला. पाप करून दासी तुझे नरकाला. पाप करून दासी तुझे नरकाला. जो अभिमान सोडले तुझला मान. जो अभिमान सोडले तुझला मान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. नारायण नारायण दैत्यराज बसनासूर आपल्या भीतीने हे सारे देव कसे शरीरावरला फल सुटले आहे. अरे नाना, सारे देव घाबरणारच. अरे नाना घाबरणारच. अरे दैत्यराज, मी काय सांगतो ते नीट आहे. जर का तुला हे सारे त्रिभुवन जिंकायचे असेल, त्या साऱ्या देवांची राज्य काबीज करायची असतील, तर तू असं कर, गजासुराकडे जा आणि त्याचे गजबू तू त्याच्याकडून घेऊन ये. म्हणजे या साऱ्या देवांना तू पराभूत करू शकशील, त्यांची राज्य तू काबीज करू शकशील. अरे
योग्य तोच मार्ग दिला असा जातो मित्र गजासुराकडे आणि त्याचे गजमुख घेऊन या साऱ्या मित्रावरती स्वारी करतो. परंतु राधा, यामध्ये तुझा काही कपटी जबाबदार नाही ना? अरे भस्मासुरा, ही तुझा भल्याचा विचार करतो यात माझं काय रे पण? एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, जर का तुझं कपट आढळून आलं तर तुझी ही शेंडी आणि हा तंबोरा जमीन दोस्त करून टाकीन. नीट लक्षात ठेव. येत आहे नागामी, येत आहे. नारायण नारायण, हा भस्मासूर दैत्य तर गजासुराचे गजमुख गळत गेला आहे. आता निमित्त पाहिला आपण तर याच्या मागोमाग गेलंच पाहिजे. हॅलो, भक्ती करून दासी तुरे मोक्षाला, पाप करून दासी तुरे नरकाला, पाप करून दासी तुरे नरकाला, पाप करून दासी तुरे नरकाला, भक्ती करून दासी तुरे मोक्षाला, पाप करून दासी तुरे नरकाला. माझ्या आपणास एक विनंती आहे. आपल्याकडे असलेले गजमुख ते मला ते घेऊन या साऱ्या त्रिपुरावरती स्वारी करतो आणि या अखंड त्रिपुराचा अधिपती बनतो. मित्र भस्मासुरा, माझे गजमुख मी तुला देण्यास तयार आहे. मग चला दैत्या, चला हसत जाऊन त्या साऱ्या देवतांवरती स्वारी करूया. चला दैत्या, चला. तू माझ्या वाराने फारून मत्त झाला आहे. तुझे गजमुख तो भस्मासूर घेऊन गेला आहे. त्यामुळे तुझा काळ हा निश्चितच. महादेवा, माझ्याकडे तरी गजमुख नसेल तर मी युद्धात माघार घेणार नाही. विलंब गजाला हो महादेवा, ठीक आहे महादेवा, तुमची एवढी इच्छा असेल तर सुद्धा युद्ध.
महादेवा मी मरण्यास तयार आहे. माझ्या अंगाचे हाडांचे मणी तुम्ही तुमच्या गळ्यात परिधान करा. हीच माझी शेवटची इच्छा. इति करशील मेरा भरोसा, इति करशील मेरा भरोसा, तू या नर देहाचा. इति करशील मेरा भरोसा, तू या नर देहाचा. अजून तुला कळला नाही कटकाया माझा, अजून तुला कळला नाही कटकाया माझा. इति करशील मेरा भरोसा, तू या नर देहाचा. अजून तुला कळला नाही कटकाया माझा, अजून तुला कळला नाही कटकाया माझा. इति करशील मेरा भरोसा, इति करशील मेरा भरोसा, या नर देहाचा. अजून तुला कळला नाही कटकाया माझा, अजून तुला कळला नाही कटकाया माझा. नारायण नारायण कैकरात बसला तू प्रथम या राजाचा प्रणाम स्वीकार करावा. आला ब्रह्माचा पुत्र नारदाला कळल्याव्या नारदाला या नादाचं भस्मासुराच्या राज्यामध्ये आठवण म्हणजे निश्चितच काही ना काही संकेत असणार. बोल नादा बोल. अरे असा कोणता संकेत घेऊन आलाय तिथे? कैकरात बसमासून साऱ्या देवांना पराभूत करून या अखंड त्रिगुणाचे आपण राजे झालाच राजे. अरे नादा आहेच मी राजा या अखंड त्रिगुणाचा. नारायण नारायण अगदी खरं बोललास पण, परंतु तुझी दया आली म्हणून इथपर्यंत आलोय. नाही राजा तो माझी दया आली या आजूबाजू राजाची. शांत हो बसमासुरा, शांत हो. या अखंड त्रिगुणाचा राजा झाला, परंतु नारायण नारायण. नादा पण आणि परंतुच्या विळख्यात गुंतून बसू नको. जे काही म्हणत असले ते निसंकोचपणे बोल. नाही तर त्या साऱ्या देवांच्या गोधर मी तुझा भस्म नारायण नारायण. अरे बसमासुरा, तू या नादाचा भस्म करणार आणि या नादाचा भस्म करून तुला मिळणार तरी काय रे? अरे बसमासुरा, ह्या चिपळ्या आणि हा तंबोरा. तेही खरंच. अरे तुझ्याकडे असं कोणतं राज्य देखील नाही. तुला मारून मला काय मिळणार? हा तंबोरा आणि ह्या चिपळ्या आणि ह्या चिपळ्या. नादा दिलं तुला मी राजीव दान दिलं. अरे बसमासुरा, ह्या राज्याचा राजा झाला, मात्र या राजाला एखाद्या गोष्टीची उणीव मात्र अजिबातच आहे. अरे नाथा या साऱ्या त्रिगुणाचा राजा मी आणि या राजामध्ये उणीव अशी कोणती उणीव आहे नाथा? बोलतो. अरे बसमासुरा, ह्या राज्याचा राजा झाला, मात्र या राजाला एखाद्या राणीची गरज तर पाहिजे. अरे नाथा
या भस्मासुराच्या राजाला एखाद्या सुंदर राणीची गरज तर आहे. बोल दादा बोल, अशी कोणती सुंदरी आहे ती या भस्मासुराला शोभे? अरे भस्मासुरा, माझ्या तर ध्यानीमनी एकच आहे, ती म्हणजे महादेवाची सुंदर पत्नी पार्वती. भस्मासुरा, त्या पार्वतीला घेऊन ये आणि या राजाची राणी बनव. अरे नाना, आमची योग्य तोच मार्ग सुचवलास. ती पार्वती त्या शंभ महादेवाला मुळी शोभत नाही, ती फक्त या भस्मासुराला शोभे. असा जातो कैलास पर्वतावरती आणि त्या बैरागाच्या पार्वतीला उचलून घेऊन येतो. हे आहे. अरे भस्मासुरा, तुला काय खाऊ? त्या महादेवांची लीला अपरंपार आहे आणि तुझा मृत्यूही अटल आहे. आता युद्ध पाहिला आपण तर कैलासावर गेलंच पाहिजे. नाममुखी बेघावे भवसागर हा पार कराया. नाममुखी बेघावे हरी नाममुखी भजनी दवरा गावे हरी नाममुखी घ्यावे भजनी दवरा गावे. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी भवसागर हा पार कराया. नाममुखी
हे शंभो महादेवा, प्रथम या भस्मासुर राजाचा प्रणाम स्वीकार कर. हे कैलासपती शिवशंकरा, माझी आपणास एक विनंती आहे. हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा आणि तुझ्या पार्वतीला माझ्या स्वाधीन कर. दत्तराज, तू तुझी मर्यादा ओलांडून बोलत आहेस. महादेवा, अजून ही वेळ निघून गेलेली नाही. हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा, नाही तर दत्तराज, या खंड त्रिभुवनात हा महादेव विश्वविजेता आहे. तुझ्यासारखे कित्येक दैत्यांना माझे पायाखाली तुडवलंय. महादेवा, तुला लाज वाटली पाहिजे देव पण देवायला. अरे देव देव म्हणणारे सारे तुम्ही देव प्रत्येक वेळेला काही ना काही कपट करून मानवांचा विनाश केला आहे. दत्तराज, अधर्माने अधर्माचा संघर्ष आहे. तिथे तुझा विनाश अनिश्चितच. महादेवा, धर्म आणि अधर्माच्या गोष्टी तुमच्या तोंडाला शोभत नाही. अरे सारी वाटाच्या खेळामध्ये कपचित रस्ता करून त्या पार्वती बरोबर विवाहबद्ध झाला. तुला लाज वाटली पाहिजे. दत्तराज, तुझा आतंकपणा सोडून दे. आला मला परत जा. महादेवा, आतंक म्हणे आतंक त्या सृष्टीचा, संपूर्ण ब्रह्मांडाचा खरा आतंकवादी तर तू आहेस. अरे तुम्ही देवतानी दानवांना वरदान द्यायचं आणि काही ना काही कपट करून आमचा वध करायचा. महादेवा, तुझा भस्म हा निश्चितच. दत्तराज, मी तुला अभय देण्यास तयार आहे. आला मला परत जा. महादेवा, असेल जगायचं तर इथून निघायचं. इथून निघायचं नाही तर विलंब कशाला? ओ मला तया. तिला पाहून माझे मन कसे बेचैन झाले. मला वाटतं हिला आपली राणी बनावी. अगं हे सुंदरी, या भस्मासुराची राणी होशील. राणी होईल माझी एक अट आहे. बोल, अगं अशी कोणती अट आहे तुझी? मी त्याची नृत्य करीन, त्यांचं दाखवेन. अगं सुंदरी, तुझ्यासाठी हे सारे त्रिभुवन जिंकून घेतले आहे. तुझी जर एवढीच इच्छा असेल मात्र तुझ्याबरोबर नृत्य करायला तयार आहे.